विद्यार्थी मित्र हो, कालच यापूर्वीच्या 10वीच्या मॅथ्स पार्ट 2 म्हणजे जॉमेट्री या विषयाच्या सिमिलॅरिटी या चॅप्टर मधील या पहिल्याच चॅप्टर मधील पहिलाच थेरम इयत्ता 10वीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असणारा आणि पहिला असणारा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, या थेरम बद्दल आपण काल माहिती घेतली. या थेरमचे स्टेटमेंट कसं लिहायचं, त्या स्टेटमेंटच्या आधारे डायग्राम कशी काढायची, गिव्हन कसं लिहायचं, टू प्रूव्ह कसं लिहायचं, प्रूफ करण्यासाठी कोणते विचार मनामध्ये आले पाहिजे, त्याच्या दृष्टीनं होणार कन्स्ट्रक्शन कसं असावं, या सर्वांचा विचार केला आणि आपण तो थेरम प्रूव्ह करून पाहिला. अगदी अशाच पद्धतीनं क्रमानं याच्यानंतर दुसरा येणारा जो थेरम आहे त्याचं नाव फळ्यावर मी डिस्प्ले केलेलं आहेच आहे, आपण सर्वजण पाहताय. कॉन्व्हर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं या दुसऱ्या क्रमांकाला येणाऱ्या थेरमचं नाव आहे, की ज्याची ओळख आपण आज करून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा हा कॉन्व्हर्स म्हणून ओळखला जातो. बऱ्याच विद्यार्थ्यांना इयत्ता 9वी मध्येच कॉन्व्हर्स म्हणजे काय याची कल्पना या 9वीच्या अभ्यासक्रमामध्ये येणाऱ्या थेरमच्या माध्यमामधून झालेली आहे, त्याची ओळख झालेली आहे. कॉन्व्हर्स या शब्दाचा आपण आपल्या साध्या भाषेमध्ये अर्थ समजावून घेऊ. याचा अर्थ असा की दिलेल्या थेरम मध्ये गिव्हन दिलेल्या असणाऱ्या बाबी ह्या आपल्याला सिद्ध करायच्या असतात, टू प्रूव्ह करायच्या असतात आणि टू प्रूव्ह मध्ये दिलेल्या बाबी असतात किंवा जी बाब आपल्याला प्रूव्ह करायची असते ती गिव्हन मध्ये घ्यायची असते. उलट करणं म्हणजे कॉन्व्हर्स करणं. आणि अशा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये जो ज्या बाबी गिव्हन मध्ये होत्या त्या बाबी आपण टू प्रूव्ह मध्ये टाकणार आहोत आणि टू प्रूव्ह मध्ये असणाऱ्या बाबी या गिव्हन मध्ये टाकणार आहोत. आणि पुन्हा एकदा याच थेरमचा याचं सॉल्व्ह कसं करायचं, याचं प्रूफ कसं करायचं याच्याबद्दल विचार करणार आहोत. विद्यार्थी मित्र हो, इयत्ता 10वी मध्ये आपण सर्वप्रथम दोन ट्रायंगलच्या एरियाचे रेशो असणारे ओळीनं आणि क्रमानं 4 फॉर्म्युले पाहिले की ज्याचा वापर आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये केला. तदनंतर आपल्याला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम प्रूव्ह झाल्यानंतर हे आपली जमेची बाजू आहे, हाही थेरम आपल्याला माहिती आहे, ही प्रॉपर्टी आपण आता वापरणार आहोत आणि त्याच्या साहाय्याने आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमचा कॉन्व्हर्स काय हे समजावून घेणार आहोत. विद्यार्थी मित्र, तुमचं नशीब फार चांगलं आहे. आत्ताचा अभ्यासक्रम सोडा, याच्या पूर्वीच्या जुन्या अभ्यासक्रमामध्ये सुद्धा आपल्याला हा जो थेरम आहे या थेरमचं प्रूफ लिगली पाठ्यपुस्तकामध्ये प्रूव्ह करून दिलेलं होतं आणि हा थेरम अभ्यासक्रमामध्ये होता, प्रूव्ह करण्यासाठी परीक्षेला विचारला जात होता. परंतु या बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये काही भाग अभ्यासक्रमामध्ये कमी करत गेल्यामुळं त्याच्यापैकीच हा एक भाग की जो थेरम प्रूफ करण्यासाठी नाही, त्याची सिद्धता तो प्रूव्ह करण्यासाठी एक्झामला परीक्षेला शक्यतो विचारली जाणार नाही. अभ्यासक्रमाच्या बाहेरचा प्रश्न म्हणून कदाचित याच्याकडे पाहिलं जाईल, परंतु रेग्युलर प्रश्न म्हणून निश्चितच याच्याकडे पाहिलं जाणार नाही. परंतु असं असलं तरी सुद्धा विद्यार्थी मित्र हो, आपल्याला हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम याचा कॉन्व्हर्स नेमका काय आहे याची माहिती आपल्याला करून घेतली पाहिजे. त्यासाठी प्रथम आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमची थोडक्यात परत एकदा उजळणी करू. जर एखाद्या ट्रायंगल मध्ये त्या ट्रायंगलच्या कोणत्याही एका साइडला जर पॅरलल असणारी साइड राहिलेल्या दोन साइड्सना आपण जर इंटरसेक्ट करणारी आणि पॅरलल असणारी अशी काढली तर ही लाईन ज्या दोन लाईनला इंटरसेक्ट करते त्या दोन साइडना इंटरसेक्ट केल्यानंतर तयार होणारे जे इंटरसेप्ट आहेत हे तयार होणारे 4 इंटरसेप्ट प्रपोर्शन मध्ये असतात. म्हणजे थोडक्यात काय तर या ट्रायंगलचं नाव एबीसी असेल आणि पीक्यू ही लाईन बीसी ला पॅरलल असेल तर एपी अपॉन पीबी इज इक्वल टू एक्यू अपॉन क्यूसी हे आपण सिद्ध करून दाखवलं होतं. याचाच बरोबर उलट क्रम आपल्याला कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये पाहायला मिळतो. याच्यामध्ये काय सांगितलं जातं स्टेटमेंट वाचल्यावर लक्षात येईल. इफ अ लाईन डिव्हाइड्स एनी टू साइड ऑफ अ ट्रायंगल इन द सेम रेशो, म्हणजे जर एखादी लाईन एखाद्या ट्रायंगलच्या
दोन साइड्सना सेम रेशो मध्ये डिव्हाइड करत असेल, याचाच अर्थ असा की या ट्रायंगलच्या समजा आपण ही एक पहिली आणि ही दुसरी अशा दोन साइड्स निवडल्या, तर या दोन साइड्सना अशी आपल्याला एक लाईन काढायची आहे की जी या दोन साइड्सना सेम रेशो मध्ये डिव्हाइड करेल, सेम रेशो मध्ये. याचा अर्थ आपण त्या लाईन बद्दल विचार करू. आपण ही अशी लाईन काढू शकतो का याचा विचार करू. आपण ही लाईन अशी काढू शकतो का याचा विचार करू. आपण ही लाईन अशी काढू शकतो का याचा विचार करू. क्रमाने मी 3 लाईन सांगितल्या. विद्यार्थी मित्र विचार करा, लक्षात तुमच्या येईल. मी सध्या 3ऱ्या क्रमांकाची लाईन पुसतो कारण ती आणि 1 क्रमांकाची लाईन ही सेमच आहे. पाहिलं तर लक्षात येईल 1 क्रमांकाच्या लाईननं या दोन लाईन्सला डिव्हाइड केलंय की दोन्ही साइड्सना डिव्हाइड केलंय, परंतु डिव्हाइड करण्यामध्ये फरक आहे. पहिल्या साइड मध्ये डिव्हाइड करत असताना हे जे दोन इंटरसेप्ट तयार झाले त्यांचा रेशो जर काढलात तुम्ही, तर हा रेशो दुसऱ्या साइडला या लाईननं डिव्हाइड केलेले जे दोन इंटरसेप्ट आहेत तयार झालेले त्यांच्या रेशो एवढा निश्चित येणार नाही. याचाच अर्थ असा की आपणाला अशी लाईन काढावी लागेल की जिच्यामुळं दिलेल्या ट्रायंगलचे ज्या दोन साइड्स आहेत त्या दोन साइड्स त्याचे डिव्हायडेशन, त्याचे दोन विभाग हे प्रपोर्शन मध्ये येतील. त्यामुळे विद्यार्थी मित्र अशी दुसऱ्या क्रमांकाचीच लाईन आपल्याला योग्य ठरू शकते की ज्याचा आधार घेऊन मी इथे एक डायग्राम तयार केली आहे आणि जी ऑलरेडी फळ्यावर काढून ठेवलेली आहे. तिच्याकडे पाहिलं की लक्षात येईल एबीसी नावाचा एक ट्रायंगल आहे. या ट्रायंगलच्या साइड एबी आणि साइड बी एसी यांना डिव्हाइड करणारी एल नावाची एक लाईन आहे जी एबी नावाच्या साइडला पी मध्ये इंटरसेक्ट करते तर एसी नावाच्या साइडला क्यू मध्ये इंटरसेक्ट करते. अट अशी आहे की याच्यामध्ये एपी हा तयार झालेला एका साइडचा पहिला इंटरसेप्ट तर पीबी हा दुसरा इंटरसेप्ट, या दोघांचा रेशो हा AQ अपॉन QC ह्या दुसऱ्या साइडच्या दोन इंटरसेप्टच्या रेशो एवढा असेल हे आपल्याला माहिती दिलेली आहे. आता विद्यार्थी मित्र ही माहिती पूर्वीच्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम मध्ये प्रूव्ह करायची होती, परंतु या थिअरम मध्ये आपल्याला ती दिलेली आहे. आणि याचा वापर करून आपण काय सिद्ध करून दाखवणार आहोत. जर अशी लाईन असेल की जी दिलेल्या दोन साइड्सना डिव्हाइड करताना इक्वल रेशो मध्ये म्हणजे प्रपोर्शन मध्ये डिव्हाइड करत असेल तर 100% ती लाईन राहिलेल्या तिसऱ्या साइडला पॅरललच असणार आणि हे आपल्याला सिद्ध करून दाखवता सुद्धा येतं. ठीक आहे विद्यार्थी मित्र याची सिद्धता, याचं प्रूफ हे या अभ्यासक्रमामध्ये नसलं तरी काळजी करण्यासाठी कारण नाही. हे ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल एक्स्ट्रा कोणता अभ्यास करायचा आहे, अभ्यासक्रमाच्या बाहेरचा कोणता प्रश्न येऊ शकतो याच्याबाबत जर विचार करायचा असेल तर या विद्यार्थ्यांना ही चांगली संधी आहे की याच्यामध्ये काय करणं शक्य आहे आपल्याला. तर हा थिअरम बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्व्हर्स हा तुम्ही वेगळ्या पद्धतीनं जसा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम प्रूव्ह केला तसाच तुम्हाला हा सुद्धा प्रूव्ह करता येईल. आणि तो प्रूफ लिहिण्याची पद्धत पाठीमागच्या थिअरम मध्ये तुम्हाला सांगितलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा आधार घ्या, विचार करा आणि हा थिअरम प्रूव्ह करता येतोय का बघा. ज्यांना हा थिअरम प्रूव्ह करता येईल त्यांनी मला वैयक्तिकरित्या माझ्या वैयक्तिक क्रमांकावर हा थिअरम प्रूव्ह केल्यानंतर त्याचा फोटोकॉपी मला पाठवायला हरकत नाही. विद्यार्थी मित्र याचा आपण थोडक्यात आढावा घेतला. याला म्हणतात बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याचा कॉन्व्हर्स. पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो. असा कॉन्व्हर्स काय सांगतो तर एखाद्या ट्रायंगलच्या एखाद्या साइडला सोडून राहिलेल्या दोन साइड्सना जर एखादी लाईन इक्वल रेशो मध्ये डिव्हाइड करत असेल म्हणजे प्रोपोर्शन मध्ये जर असेल तर याचाच अर्थ असा की हा तुकडा अपॉन हा तुकडा इज इक्वल टू हा तुकडा अपॉन हा तुकडा असे हे दोन तयार होणारे रेशो जर सेम येणार असतील, जर इक्वल येणार असतील तर 100% ही लाईन राहिलेल्या तिसऱ्या साइडला पॅरललच येते. याच्यावर परीक्षेला 100% विद्यार्थी मित्र येणारं एक्झाम्पल हे असंच असेल की ज्याच्यामध्ये ह्या चारही तुकड्यांची किमती तुम्हाला दिलेल्या असतील, चारही इंटरसेप्ट दिलेले असतील. तुम्हाला फक्त या दोन इंटरसेप्टचा रेशो काढायचा आहे, त्याची किंमत शोधायची आहे. याही दोन इंटरसेप्टचा रेशो काढायचा आहे, त्याची किंमत शोधायची आहे आणि ते इक्वल आहेत का एवढंच पाहायचंय. आणि याच्यावरून तुम्ही सहज सांगू शकाल the converse from the converse of the basic proportionality theorem we can say that the line is parallel to the remaining third side. अशा पद्धतीने याच्यावर एक्झाम्पल येऊ शकेल. आपण कालच्या व्हिडिओमध्ये असं चर्चा केली होती की
या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमचा कॉन्व्हर्स या दोन्ही बाबींवर आधारित आज आपल्याला याच्या पुढच्या कालावधीमध्ये परीक्षेसाठी, एक्झामसाठी, अभ्यासक्रमामध्ये, अभ्यासक्रमाच्या बाहेर कोणकोणती एक्झाम्पल्स येऊ शकतात की ज्याच्यावर आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. तर चला तर बघूया आपण क्रमानं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा हा आपण पाहिलेला कॉन्व्हर्स या दोघांवर आधारित असणारी उदाहरणं. चला तर बघ विद्यार्थी मित्र हो, बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम या दोघांवर आधारित असणारे एक्झाम्पल्स आपण पाहू. त्यापैकी एक एक्झाम्पल मी फळ्यावर आपल्यासमोर डिस्प्ले केलंय. एक्झाम्पल वाचूया. इन ट्रायंगल एबीसी, लाईन एल इज पॅरलल टू साइड बीसी. लाईन एल इंटरसेक्ट्स साइड AB and side AC in points P and Q respectively. If AP is equal to 2 cm, PB is equal to 3 cm, AQ is equal to 4 cm, then find QC. विद्यार्थी मित्र हो, हे एक्झाम्पल दिसताना आपणाला शाब्दिक स्वरूपात, न्यूमरिकल स्वरूपात दिसतंय. एक्झाम मध्ये यदा कदाचित हे फक्त लेखी स्वरूपात असंच येऊ शकतं किंवा याच्या जोडीला जर नशीब आपलं चांगलं असेल तर याची ऑलरेडी काढलेली डायग्रॅम, किमतीसहित भरलेली डायग्रॅम तुमच्या समोर मांडली जाऊ शकते. सध्या आपल्याकडे डायग्रॅम उपलब्ध नाही. चला तर मग आपण याची डायग्रॅम प्रथम काढूया आणि मग हे सोडवायचं कसं, लिखाण कसं करायचं, याची गुणविभागणी कशी करायची, हा क्वेश्चन किती किती प्रकारे कसा विचारला जाऊ शकेल याची आपण चर्चा करूया. चला तर मग डायग्रॅम काढूया. ही माहिती वाचल्यानंतर किमान पहिली गोष्ट लक्षात आली की आपल्याला एक ट्रायंगल अपेक्षित आहे. त्या ट्रायंगलचं नाव आपण ट्रायंगल काढूया. त्या ट्रायंगलचं नाव आपण एबीसी असं ठेवूया. त्याच्यानंतर या ट्रायंगल एबीसी ला आपल्याला एल नावाची साइड बीसी या एल नावाची लाईन बीसी या साइडला आपल्याला पॅरलल काढायची. ही काढत असताना खालील अटी पाळल्या गेल्या पाहिजेत की जी एबी नावाच्या साइडला पी मध्ये इंटरसेक्ट करेल, एसी ला क्यू मध्ये इंटरसेक्ट करेल आणि ए पासून पी पर्यंतचं अंतर 2 सेंटीमीटर आहे तर पी पासून बी पर्यंतचं अंतर हे 3 सेंटीमीटर आहे. याचा अर्थ असा की इथं कमी अंतर आहे, इथं जास्त अंतर आहे, म्हणजे ही जी लाईन काढायची आपल्याला ती बीसी साइड पासून थोडी लांब आणि पॉइंट ए च्या जवळ काढली गेली पाहिजे. म्हणजे अंदाजित आपण डायग्राम काढणार आहोत, परंतु निदान ती आपल्या दिलेल्या एक्झाम्पलला किंवा एक्झाम्पलला सुटेबल तरी असणं गरजेचं आहे. किमान विद्यार्थ्यांनी याचा तरी प्रत्येक वेळेला विचार करणं गरजेचं आहे. चला तर मग आपण लाईन एल काढली की जी बीसी नावाच्या साइडला पॅरलल आहे. ती एबी नावाच्या साइडला पी इथे इंटरसेक्ट होईल तर एसी नावाच्या लाईनला क्यू मध्ये इंटरसेक्ट करेल. याच्याशिवाय दिलेली माहिती म्हणजे ए पासून पी पर्यंतचं डिस्टन्स 2 सेंटीमीटर आहे, पी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स 3 सेंटीमीटर आहे, AQ हे 4 सेंटीमीटर आहे आणि आपल्याला विचारलं हे QC नावाचं डिस्टन्स किती असेल. असं एक्झाम्पल आहे की डायग्राम आपण याला साजेशी काढली. या डायग्राम कडे पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना सहज वाटू शकतं कधी कधी की ही साइड 2 आहे, ही साइड 3 आहे, ही साइड 4 आहे. आपण ओळीनं क्रमानं आकडे मोजायला सुरुवात केली तर येणार उत्तर 5 येईल. परंतु असं होत नाही. आपण हे खरंच 5 उत्तर येते का याच्यापेक्षा वेगळं येते हे आपण सोडवून बघूया. आता आपल्याला कोणतंही उदाहरण सोडवायचं म्हटलं की हे न्यूमरिकल्स शाब्दिक मध्ये दिलं गेलेलं उदाहरण आपण डायग्रामच्या स्वरूपात आणलं. ही डायग्राम आपण स्वतः निर्माण केली. ज्या विद्यार्थ्यांना आउट ऑफ मार्क्स गरजेचे पाडणं आवश्यक आहे अशा विद्यार्थ्यांना तर महत्वाची सूचना, जर यदा कदाचित एखाद्या एक्झाम्पल मध्ये डायग्राम दिलेली नसेल तर ती आपण काढणं बंधनकारक आहे. कमी मार्क पडणारे विद्यार्थी असतील, थोडेसे बुद्धिमत्तेनं कमी असणारे विद्यार्थी असतील, कमी मार्क पाडणारे असतील तर अशा विद्यार्थ्यांसाठी सगळ्याच गोष्टी काही इसेन्शियल नसतात. परंतु चांगले मार्क्स पाडणारे विद्यार्थी त्यांना कोणतीही चूक एक्झाम्पल सोडवताना चालत नाही. अगदी कॉमा आणि उत्तराला चौकट करणं ह्या सगळ्या गोष्टी बंधनकारक आहेत. कोणतीही गोष्ट आपण रिकामी सोडता कामा नये की ज्याच्यामुळे आपल्या पेपरमध्ये काहीतरी चूक सापडेल आणि त्याचा मार्क कमी केला जाईल. आपलं हस्ताक्षर सुद्धा चांगलं पाहिजे मित्रांनो. चला तर मग आपण डायग्राम काढलीये. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना आपण याच्यामध्ये जे काही दिलेलं आहे ते गिव्हन या स्वरूपात लिहायला प्रयत्न करू. कोणतंही एक्झाम्पल असो, कोणताही थेरम असो, त्याच्या सोडवण्याची सुरुवात ही आपल्याला त्याला साजेशी डायग्राम काढल्याच्या नंतर गिव्हन लिहावं लागतं. गिव्हन लिहूनच करणार आहे. तर आता आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे तेच आपण डायग्राम मध्ये पाहून इंडिकेट करूया. गिव्हन इन ट्रायंगल ABC, line L parallel
टू साइड BC. त्याच्यानंतरचं हे वर्णन तुम्हाला इथं लिहावं लागेल की लाईन L इंटरसेक्ट साइड AB अँड साइड AC इन पॉइंट्स P and Q रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हे सगळं वर्णन अगदी इफ पासून एन पर्यंत, फक्त हा इफ शब्द आपण नाही लिहिला तरी चालेल. ही दिलेली सगळी अंतर आहे, ही सगळीच्या सगळी अंतर. आता आपल्याला व्हिडिओसाठी वेळ कमी असल्यामुळं आपण गृहीत धरूया की हे सगळे बाबी आपण गिवन मध्ये इथपर्यंत लिहिल्यात. फक्त लिहायचं नाही आपल्याला तो हा पार्ट. देन फाइंड QC. QC किती आहे हे शोधायचंय आपल्याला, त्यामुळे हे वर्णन इथं नकोय. तर अशा पद्धतीने आपण हे सगळं गिवन लिहून झालं की याचा वापर करून ही डायग्राम पूर्वी शिकलेल्या कोणत्या थिअरमच्या संदर्भात आहे हे शोधणं गरजेचं आहे. तुमच्या तर लगेच लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्र हो की ही डायग्राम 100% जर एखाद्या ट्रायंगल मध्ये एखाद्या साइडला एखादी लाईन पॅरलल दिली आणि ती इतर दोन साइडला इंटरसेक्ट करत असेल तर 100% हा थिअरम बीपीटी आहे. इथं बीपीटी नावाचा थिअरम, बेसिक प्रपोर्शनॅलिटी नावाचा थिअरम वापरणं गरजेचं आहे. म्हणून आपण इथं बाय बेसिक प्रपोर्शनॅलिटी थिअरम असं लिहूया आणि त्याचा फॉर्म्युला आपण विद्यार्थी मित्र इथं लिहूया. हा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आता पाठ झाला असेल की या डायग्राम साठी हा AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC असा आहे. या फॉर्म्युल्यामध्ये सहजपणे आपण आता किमती भरूया. इथून पुढचा पाठ विद्यार्थी मित्र फार सोपा आहे. एपीच्या जागेवर आपल्याला किंमत भरायची आहे. ही दोन किंमत भरत असताना त्याच्या समोर सेंटीमीटर नाही लिहिलं तरी चालेल. हे सगळं सोडवा एकत्रित गणित आणि आल्यानंतर शेवट आपल्याला पायरीमध्ये सेंटीमीटर मध्ये प्रश्न आहे, एक्झाम्पल मध्ये सेंटीमीटर विचारलं आहे, त्यामुळे आपण शेवट सेंटीमीटर शेवट लिहूया. यालाही काही हरकत नाही, यालाही काही अडचण नसणार आहे. तर PB ही साइड आपल्याला 3 दिलेली आहे, AQ ही साइड आपल्याला 4 दिलेली आहे. जी साइड आपल्याला माहित नाही QC ची किंमत शोधायची आपल्याला, मग ते मात्र तुम्हाला तसंच लिहावं लागेल QC. आणि मग आपण हे गणित अल्जेब्राच्या पद्धतीने सोडवू शकतो. हा झालेला आहे भाग आपल्याला तिरकस गुणाकार करून बघूया. QC मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 3. मल्टिप्लाय बाय लिहिताना मागं पुढं QC अगोदर किंवा 2 अगोदर कसंही लिहिलं तरी अडचण नाही, फक्त साइड्स व्यवस्थित सांभाळून पाहणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर QC मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय 3 12 म्हणजे 12 आले. हे 2 मल्टिप्लाय आहेत, गुणाकारात आहेत, पलीकडे पाठवून द्या. उत्तर येईल QC इज इक्वल टू 12 अपॉन 2 आणि हा भागाकार तुम्ही सोडवला तर उत्तर येईल 6. आणि माहिती आहे तुम्हाला हे सेंटीमीटर मध्ये येतं आणि याला राऊंड करायला हरकत नाही. अशा टाईपचं हे गणित तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल. शक्यतो हे सगळं उदाहरण सोडवत असताना हा फळा माझा आडवा आहे, त्यामुळे मी एक पार्ट लिहून झाला की त्याच्या पुढचा भाग मी त्याच्या उजव्या साईडला उजव्या बाजूला लिहिलेला आहे. विद्यार्थी काय करतात, शिक्षक असंच फळ्यावर लिहितात, परंतु त्यांना हे कळत नाही की फळा आडवा असतो, वही उभी असते. त्यामुळे त्यांना लिखाण करत असताना काय करणं गरजेचं आहे, तर हा पार्ट शिक्षकाने जरी असा लिहिला असेल तरी मुलांनी मात्र हा एकाखाली एक डायग्राम झाल्यानंतर गिवन झाल्यानंतर कोणता थेरम वापरलाय त्याचं नाव, त्याचा फॉर्म्युला, त्याची किंमत भरणं आणि उत्तर काढणं असे या क्रमाने एकाखाली एक लिहिणं गरजेचं आहे. या पद्धतीनं आपल्याला ही रचना कळाली. आता प्रश्न असा उरतो की हे परीक्षेला जर एक्झाम्पल आलं तर किती गुणांना येईल, कोणत्या पायरीला, कोणत्या स्टेपला आपल्याला कसा मार्क देता येईल. मुळात कोणताही विषय घ्या, गणितासारखे विषय तर तुम्हाला माहिती आहे की स्टेप्सला मार्क असतात. अर्धा मार्क प्रत्येक स्टेपला दिला जातो. आपण या उदाहरणामध्ये साधारणपणे अगदी इम्पॉर्टंट कोणत्या गोष्टी आहेत त्याला मार्किंग करायला सुरुवात करू, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणती स्टेप फार महत्वाची आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः एखादे एक्झाम्पल सोडवल्यावर कोणती स्टेप महत्वाची हे त्यांना स्वतःला ठरवता आलं पाहिजे. हे विद्यार्थी ज्या दिवशी ठरवतील आणि त्यांना कळेल त्या दिवशी त्यांना मार्किंग सिस्टीम कळल्याशिवाय राहणार नाही. ते स्वतःची मार्किंग सिस्टीम सुद्धा डेव्हलप करतील आणि ती तपासणाऱ्याशी, बोर्डानं दिलेल्या एक्झामिनरच्याकडे जी गुण विभागणी दिलेली असते त्याच्याशी 100% साम्य असणारी असेल. चेक करूया याच्यामध्ये आपल्याला काय काय करणं गरजेचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आन्सर कंपल्सरी पाहिजेच कसल्याही परिस्थितीत, त्याच्याशिवाय आपल्याला मार्क मिळत नाही. ही सगळ्यात महत्वाची पायरी. फॉर्म्युला विद्यार्थी मित्रांनो पाहिजेच कसल्याही परिस्थितीत, कंपल्सरी, त्याच्याशिवाय मार्क मिळत नाही. फॉर्म्युला कोणता आहे, ती प्रॉपर्टी कोणती आहे की ज्याचा वापर करून, म्हणजे ज्या बाबीचा वापर करून आपण ती प्रॉपर्टी इन्क्लूड करतोय, ती प्रॉपर्टी सुद्धा आपल्याला लिहिणं बंधनकारक आहे. याच्यानंतर 3 स्टेप्स नाही चालत. एखाद परीक्षेला तुम्ही पाहिलं असेल कोणतंही एक्झाम्पल 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क असं असतं. 1.5 मार्काला कधी एक्झाम्पल येणार नाही, 2.5 मार्काला कधी एक्झाम्पल येणार नाही.
आलं तर ते 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क या प्रकारचं असेल. आता हे 2 मार्काला एक्झाम्पल वाढवायचं म्हटलं तर आपल्याला फॉर्म्युलामध्ये किमती भरणं हा 1 मार्क वाढवता येईल आणि अशा पद्धतीनं एवढ्याच 4 पायऱ्यांसाठीचे अर्धा अर्धा असं करत 2 गुण देता येतील. यदा कदाचित हेच एक्झाम्पल 3 मार्काला आलं, तुमचं नशीब चांगलं असेल तर हे जर एक्झाम्पल 3 मार्काला आलं तर कॅल्क्युलेशनला एखादा मार्क वाढवतील. त्यातल्या कोणत्याही स्टेपला कॅल्क्युलेशनला ते त्यांच्या मनानं ठरवतं कोणत्या स्टेपला मार्क द्यावा आणि फार फार तर डायग्राम दिली नसेल तर त्याला मार्क वाढवण्याची शक्यता आहे आणि डायग्राम दिली असेल तर गिव्हनला मार्क देण्याची शक्यता आहे. परंतु इतकं सोपं गणित इतक्या मोठ्या मार्काला विचारलं जाणार नाही हे गॅरंटीनं सांगावं लागेल. हे 2 मार्काच्या पेक्षा कधी जास्त पुढे जाणार नाही. तुम्हाला गतवर्षीची बोर्डाची क्वेश्चन पेपर जर तुम्ही काढून पाहिलात किंवा त्याच्या अगोदरचे बोर्डाचे क्वेश्चन पेपर पाहिले तर यंदा आतापासून तुम्हाला या क्वेश्चन पेपर मध्ये ऍक्टिव्हिटी नावाचा एक भाग ऍड केलेला दिसेल की ज्याच्यामध्ये एखादा एक्झाम्पल, एखादी कृती तुम्हाला करून दाखवायची. तर असंच एक्झाम्पल हे तुम्हाला पूर्ण सोडवून पण देतात आणि काही ठिकाणी तुम्हाला रिकाम्या जागा सोडतात आणि त्याला चौकट करून दाखवतात आणि मग तुम्हाला विद्यार्थी मित्र ही रिकामी सोडली जाणारी चौकट आहे या चौकटीमधल्या 4 जागा कुठेतरी रिकाम्या सोडल्या जातील आणि ह्या 4 जागा रिकाम्या सोडून त्या 4ही जागांमध्ये योग्य प्रकारे किंमत भरली तर त्याला अर्धा 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 असं 4 वेळाला म्हणजे एकूण 2 गुण तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे मिळतील. म्हणजे एखादं एक्झाम्पल कसं कसं आणि किती किती मार्कांना येऊ शकतं आणि त्याची मांडणी कशी करायची याच्यातनं आपण थोडंफार समजावून घेतलं. मी असं म्हणत नाही की तुम्हाला सगळं कळालं म्हणून. हे एकदम सोपं गणित आहे. इतकं सोपं गणित आहे की ते सोपं गणित पहिल्यांदा मुद्दाम का घेतलं मी तर तुमची मनातली भीती पहिली गेली पाहिजे. बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक भीती असतात की सर एक्झाम्पल्स ठीक आहे, आम्हाला कोणतं एक्झाम्पल दिलं तरी सुटतं, परंतु जे सिद्ध करून दाखवा, प्रूव्ह करा अशाच्या बाबी असतात त्या सोडवण्यामध्ये आम्हाला अडचणी येतात. तर गंमत म्हणून तुम्ही गेल्या वर्षीची प्रश्नपत्रिका काढून बघा, तुमच्या एक लक्षात येईल की हे सिद्ध करून दाखवा, ते सिद्ध करून दाखवा अशा प्रकारचे एक्झाम्पल्स आहेत त्याला राऊंड करा, ती बाजूला टाकून द्या आणि ज्याच्यामध्ये फॉर्म्युला आहे त्याच्यात किंमत भरायची आणि उत्तर काढायचे अशी एक्झाम्पल्स बाजूला काढा. तुमच्या असं लक्षात येईल की प्रूव्ह करून दाखवा, सिद्ध करून दाखवा अशा प्रकारची एक्झाम जरी बाजूला काढली, सगळी एक्झाम्पल बाजूला काढली तर एखाद दुसरं उदाहरण कंपल्सरी सोडता बाकी बहुतेक सगळ्या गोष्टी ऑप्शनला टाकल्यासारखे होतील आणि बहुतेक तुम्ही फक्त फॉर्म्युला आणि त्याची किंमत भरून उत्तर काढणं याच्या जीवावर सगळं पेपर सोडवू शकाल. मी असं म्हणणार नाही की तुम्ही या पद्धतीने वागा, परंतु ज्यांना भीती आहे, मराठी माध्यमाची काही मुलं आहेत, थोडा अभ्यास कमी होतो, अशा विद्यार्थ्यांच्यासाठी ही सूचना आहे की घाबरून जायची गरज नाही. सगळी थिअरम्सच सोडवली पाहिजेत असंही बंधन नाही. तुम्ही काय करणं गरजेचं आहे की या एक्झाम्पल्सचा सराव जास्तीत जास्त करणं गरजेचं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हा एक्झाम्पल्स हे एक्झाम्पल जर तुम्हाला कळालं असेल तर हे पूर्ण एक्झाम्पल मी तुमच्या समोर का डिस्प्ले केलं, हे लिहिलं कसं जातं, डायग्राम दिली नसेल तर कशी काढली जाते, डायग्रामच्या आधारे गिव्हन आता थिअरम मध्ये लिहायला शिकलायस, गिव्हन कसं लिहिलं जातं आणि प्रॅक्टिकली ह्या स्टेप्स ठरलेल्या आहेत सगळ्या, याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. की दिलेल्या एक्झाम्पलला साजेशी डायग्राम, त्या डायग्रामला दिलेली नावं यदा कदाचित कधीतरी या वाक्यरचनेमध्ये कुठेही नावांचा उल्लेख नसतो. नावांचा जर उल्लेख नसेल, वाक्यामध्ये जर एखादं प्रश्नामध्ये न्यूमेरिकल्स टाईप शाब्दिक उदाहरण एखादं विचारलं गेलं असेल तर त्याच्यामध्ये कुठेही नावं नसतात. आपल्याला स्वतःला ती नावं क्रिएट करावी लागतात, ती नावं तयार करावी लागतात. त्यातलं साजेशी या दिलेल्या एक्झाम्पलला साजेशी डायग्राम काढावी लागते. नावं आपण आपल्या मनानं कोणतीही देऊ शकतो आणि मग पुढील भाग मात्र तुम्हाला सगळा आहे असं बघायला मिळेल. तर हे एक्झाम्पल कळलंय असं मी गृहीत धरतो. आता याच एक्झाम्पलचा आधार घेऊया आपण आणि हेच एक्झाम्पल विद्यार्थी मित्र याची काठिण्य पातळी मी वाढवत 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 पुढे नेणार आहे आणि मग किती अडचणीत जाऊ शकतो आपण, किती अडचणीत जाईपर्यंत हे उदाहरण पुढे जाऊ शकतं आणि आपल्याला अडचणीत आणू शकतं हे आपण बघणार आहे. तुम्ही पाठ्यपुस्तकामधलं पहिलं एक्झाम्पल, दुसरं एक्झाम्पल, तिसरं एक्झाम्पल असं न सोडवता एखाद्या मुद्द्यावर आधारित तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारा प्रॅक्टिस सेट, प्रॉब्लेम सेट हे सगळे डोळ्यासमोर आणा आणि जेवढी म्हणून तुमच्या समोर एक्झाम्पल असतील की जी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स याच्यावर आधारित असतील, ही सगळी एक्झाम्पल्स एका कागदावर समोर मांडा. मी तर म्हणतो पूर्ण एक्झाम्पल मांडूही नका, प्रातिनिधिक स्वरूपात त्यांच्या डायग्राम्स फक्त समोर मांडा. या डायग्राम्स समोर मांडल्याच्या नंतर तुमच्या असं लक्षात येईल की या सगळ्या डायग्राम्स पाहून तुम्हाला हे गणित सुटेल की नाही याचा अंदाज घेता येईल. चला तर मग आपण विद्यार्थी मित्र याच्या पुढचा भाग बघूया की हेच एक्झाम्पल हळूहळू काठिण्य पातळी वाढत गेल्यानंतर कसं 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 बदलत जाईल आणि मग आपण हे सोडवायचं कसं. आत्ताच आपण
बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याच्यावर आधारित असणार एक एक्झाम्पल व्यवस्थितरित्या मांडणी करून कसं लिहायचं असतं हे पाहिलं. चला तर मग एक्झाम्पल तेच, परंतु थोडी 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 काठिण्य पातळी बदलत गेल्यानंतर काय फरक पडत जातो याची चर्चा करू. इथून पुढची एक्झाम्पल्स मी सगळी लिहायची कशी, शेवटपर्यंत कसं लिखाण केलं पाहिजे हे फळ्यावर न दर्शविता ते सोडवण्यासाठीची ट्रिक, आयडिया आणि विचार एवढेच तुमच्या समोर मांडणार आहे. हे सगळी उदाहरणं तुम्हाला तुमच्या वहीमध्ये व्यवस्थितरित्या दिलेल्या डायग्रामचा आधार घेऊन एक्झाम्पल सुद्धा तुम्हालाच तयार करायचे, किमती सुद्धा तुम्हाला त्या बघून लिहायच्यात आणि सोडवायचे सुद्धा तुम्हाला तेच. आणि जेव्हा माझी सर्व एक्झाम्पल वेगवेगळ्या प्रकारची समजावून झाली की मग तुम्हाला या सगळ्या एक्झाम्पलना समोर ठेवून तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये असणारी सर्व एक्झाम्पल्स सोडवून पाहिजे. तुम्हाला एक लक्षात येईल की पाठ्यपुस्तकामध्ये असणारी सर्व एक्झाम्पल्स ही समोर दिलेल्या बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स याच्यावर असणाऱ्या या ब्लॅकबोर्डवर, व्हाईट बोर्डवर असणाऱ्या एक्झाम्पल पैकीच कोणतं ना कोणतं तरी एक असेल. नावांमध्ये बदल, डायग्रामच्या डायरेक्शन मध्ये बदल किंवा किमतींमध्ये बदल, एवढाच काय तो फरक तुम्हाला जाणवेल. याच्यापेक्षा वेगळा कोणताही फरक जाणवणार नाही. एक्झाम्पल सर्व तीच असतील. शक्यतो मी माझ्या मनाचा एक्झाम्पल घेण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुम्हाला ते समजावं आणि पाठ्यपुस्तकामधील एक्झाम्पल्स तुम्ही घरच्या घरी सोडवावी. चला तर मग पाहूया. पहिलं एक्झाम्पल तर विद्यार्थी मित्र तुम्हाला आताच माहिती आहे की आपण अचूकरित्या सोडवलं. एपी हा पार्ट 2 होता, पीबी 3 होता, एक्यू 4 होता आणि क्यूसी फाइंड केला. आणि काय आश्चर्य, तुम्हालाही माहिती आहे ह्या पार्टची किंमत आपण शोधून काढली आणि ही 6 होती. जॉमेट्रीमध्ये असा एक नकळत नियम सांगितला जातो की हा अध्याय आहे की एखाद्या डायग्राम मध्ये क्वेश्चन मार्कच्या जागी जर आपल्याला विचारलं की किती किंमत आहे आणि आपण ती शोधून काढली तर ती डायग्राम मध्ये ज्या वेळेला लिहाल त्यावेळेला शक्यतो तिला राऊंड अप करा. याचा अर्थ आम्हाला लक्षात येईल की ही किंमत तुम्ही शोधून काढलेली आहे आणि याचा वापर करून आता याच्या पुढे जर काही उदाहरण असेल तर ते तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल आपण सोडवलं. आपण उत्तर सुद्धा क्यूसीच 6 एवढं काढलेलं आहे. हेच एक्झाम्पल थोडंसं बदल करून मी इथे मांडलंय. समोर लक्षात येते का बघा. सर्व उदाहरण सोडवून देण्याच्या मानसिकतेत मीही नाही आणि तुम्हीही नसणार आहात. दुसऱ्या एक्झाम्पल कडे पाहिलं की काय लक्षात येईल की वरच्या एक्झाम्पल मध्ये आणि या एक्झाम्पल मध्ये एकमेव फरक केलाय की वरच्या एक्झाम्पल मध्ये पी पासून बी पर्यंत डिस्टन्स 3 दिलं होतं. आता हे या एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही. त्याच्याऐवजी या दोघांच्या लेंथची ऍडिशन करून येणारं जे आन्सर आहे ती पूर्ण साइड एबी ची 5 दिलेली आहे. 9वी मध्ये झाल्याप्रमाणे तुम्ही हा पूर्ण साइड 5 दिली असता त्याच्यापैकी एक हिस्सा जर 2 असेल तर राहिलेला हिस्सा कसा काढायचा हे तुम्ही इयत्ता 9वी मध्ये अभ्यासलेलं आहे की ज्याचा वापर करून अगदी तुम्हाला ही चिन्ह पण माहिती आहे ए डॅश पी डॅश बी आणि याचा वापर करून तुम्ही ए बी इज इक्वल टू, याला बिटवीननेस म्हणतो आपण, या बिटवीननेसचा आधार घेऊन ए बी इज इक्वल टू एपी प्लस पीबी असं लिहून याच्यामध्ये किंमत भरून आपण या पीबी ची साइड मिळवू शकतो. आणि एकदा का ही पीबी साइड आपल्याला मिळाली आणि ती 3 अशीच मिळणार आहे, त्यामुळे ही साइड एकदा का मिळाली तुम्हाला की हे एक्झाम्पल पुन्हा रिव्हर्स पहिल्या एक्झाम्पल सारखं होतं आणि तिथून पुढचा पार्ट हा सगळा पहिल्या एक्झाम्पल प्रमाणे तुम्हाला लिहायला मिळतो. त्यामुळं हे एक्झाम्पल कसं सोडवायचं याच्या जास्त खोलामध्ये न जाता याची पायऱ्या कोणत्या, स्टेप्स कोणत्या वाढल्यात, तर सुरुवातीचा पार्ट वाढलाय, बिटवीननेसचा वापर करायचा आहे आणि त्याचा वापर करून पीबी नावाचा तुकडा हा तुम्ही शोधून काढायचा आहे आणि तिथून पुढचा सगळा पार्ट असेल तो पहिल्या एक्झाम्पल सारखा. ठीक आहे विद्यार्थी मित्र, हेही आपण समजलं असं लक्षात घेऊ. याच्यानंतर आपण फळ्यावर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की आणखीन तिसरं एक एक्झाम्पल तुमच्या समोर मांडले. एक्झाम्पल तेच आहे, थोडा चेंज होत गेलाय. तिसऱ्या एक्झाम्पल कडे पाहिलं की तुम्हाला लक्षात येईल. आपण याचा विचार करू आता. या एक्झाम्पल मध्ये आणखीन काय बदल केलाय तर पहिल्या एक्झाम्पल आणि तिसऱ्या एक्झाम्पलची तुलना केली तर लक्षात येईल की इथं एपी नावाची साइड दिलेली आहे आणि पी नावाची साइड दिलेली जी पहिल्या एक्झाम्पल मध्ये दिली होती. राईट साइडला बदल आहे, उजव्या बाजूला बदल आहे. उजव्या बाजूला पाहिल्यावर लक्षात येईल की हा दोन्ही तुकडे तुम्हाला दिलेले नाहीत, दोन्हीही, आणि पूर्ण लेंथ एसी नावाची दिलेली आहे. पूर्ण एसी नावाची लेंथ दिलेली आहे. असं पूर्ण एसी नावाची लेंथ दिल्यानंतर राहिलेले जे 2 तुकडे असतील या 2 तुकड्याबद्दल काय करायचं याचा विचार करा. काही विद्यार्थी म्हणतील सर पहिल्या एक्झाम्पल मध्ये तुम्ही सांगितलंच आहे की आम्हाला
की हा तुकडा 4 आहे आणि हा तुकडा 6 आहे, डायरेक्ट उत्तर लिहूया, असं नाही चालत विद्यार्थी मित्र, असं चालतच नाही. आपल्याला करायचंय काय तर हे टेक्निकली जॉमेट्रिकली नीटनेटकं आपल्याला लिखाण करायचं. ह्याच्यामध्ये लिखाणाचा पार्ट कोणता वाढेल हाही समजावून घेऊया आणि याही तुम्ही तुमच्या भाषेमध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा. एवढ्या वेळ बडबडल्यानंतर माझ्या मनामध्ये असं होतं की एवढ्या वेळामध्ये तुमच्या मनामध्ये आलं सुद्धा असेल की हे कसं सोडवायचं. ठीक आहे, तुमच्या मनामधलं बरोबर आहे असं गृहीत धरतो आणि हेच समजावून देतो. याच्यामध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर हा कोणताही एक पार्ट AQ किंवा QC कोणताही एक पार्ट तुम्हाला X असं सपोज करणं गरजेचं आहे. हा मोठा पार्ट AC आहेच आहे, पण याच्यामधला हे जे 2 पार्ट तयार झाले त्यातला कोणताही एक पार्ट तुम्हाला X असं सपोज करणं गरजेचं आहे. हा X असा सपोज केला की तुम्हाला हे QC नावाचा पार्ट आहे तो परत बिटवीननेसचा आधार घेता येईल आणि हे तीनही पॉइंट एका रेषेवर एका लाईनवर असल्यावर Q हा मध्ये असल्यानंतर हा हिस्सा किती येईल हाही तुम्हाला शोधून काढता येईल. आणि हाही हिस्सा बरोबर पूर्ण लेंथ जर 10 असेल आणि वरचा हिस्सा जर X असेल तर आपण ह्या पूर्ण 10 मधून हा वरचा हिस्सा कमी केला की जो राहील तो हिस्सा म्हणजेच काय तर 10 - X ही दोन वेगवेगळे 2 पद आहेत, 2 टर्म्स आहेत, ही वेगवेगळी व्हायला नकोत म्हणून ही ब्रॅकेटमध्ये ठेवतो की ज्याचा वापर आपल्याला पुढे जाऊन करायचा आहे आणि एक्झाम्पल सोडवायचे. हा पार्ट विद्यार्थी मित्र लक्षात आला तुमच्या, हा पार्ट तुमच्या लक्षात आला रे आला की तुम्हाला याच्या पुढचं सांगायची गरज नाही. तुम्ही ह्या सगळ्याचं वर्णन गिव्हन मध्ये लिहू शकाल. गिव्हन मध्ये लिहिल्यानंतर एक पायरी तुमची वाढली की ज्याच्यामध्ये तुम्हाला AQ हा पार्ट लेट सपोज करायचा आहे. AQ हा पार्ट बरोबर, त्याच्या पुढे तुम्हाला लेट सपोज X असं तुम्हाला समजायचंय आणि हे समजल्याच्या नंतर QC हा पार्ट त्याच्यामुळे तो किती आला हे लिहून पण दाखवतो तुम्हाला. लेट AQ इज इक्वल टू X, देअरफॉर QC इज इक्वल टू 10 - X. याला नेहमी कंस करा विद्यार्थी मित्र, 2 टर्म्स आहेत. कधी कधी या टर्मला मल्टिप्लिकेशन करावं लागतं, त्यावेळेला नकळतपणे हा ब्रॅकेट न काढल्यामुळं याला जर आपण मल्टिप्लाय करायचं म्हटलं आणि कधी असं मल्टिप्लाय करायची वेळ आली तर चुकून आपल्याला फक्त पहिल्याच टर्मला मल्टिप्लिकेशन होतं, परंतु हे अखंड हे लक्षात येत नाही आणि अशी चूक व्हायला नको म्हणून सगळ्यांनी याला आपण ब्रॅकेट करणं फार गरजेचं. याच्यानंतरचा पार्ट आता तुम्हाला माहिती आहे, हा ऍडिशनल पहिल्या एक्झाम्पल पेक्षा जास्त पार्ट आहे. मग तुम्हाला इथं लिहिता येईल बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम असं पुढे लिहिता येईल आणि त्याच्यानंतर याचा फॉर्म्युला मांडता येईल AP/PQ PB इज इक्वल टू AQ/QC आणि मग ह्या किमती तुम्हाला भरता येतील. बघूया आपण भरून या किमती नेमक्या काय येतात. AP इज इक्वल टू 2, PB इज इक्वल टू 3, AQ इज इक्वल टू X आणि QC इज इक्वल टू 10 - X. चला तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. 2 multiplied by 10 - X is equal to 3 multiplied by X. ब्रॅकेट मध्ये आत गुणाकार केल्यावर उत्तर पहा 20 - 2X is equal to 3X. आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका असते, कायम ते विद्यार्थी काय विचार करत असतात. असं एखादं इक्वेशन मिळालं, अल्जेब्राचा विचार करा. तुमच्या असं लक्षात येतं, तुम्हाला असं वाटण्याचा संभव पण आहे आपल्याला की हे सगळे X आहेत असणारी टर्म्स आहेत. आता ही टर्म्स मोजलीत तर लक्षात येईल की हा एक टर्म आहे, दुसरं टर्म आहे, तिसरं टर्म. ही टर्म मोजल्यानंतर असं कळेल की X असणारी 2 टर्म्स आहेत आणि बिगर X चा एक टर्म आहे. मग नियम माहितीये तुम्हाला, X असणारी टर्म एका बाजूला घ्या, X नसणारी टर्म एका बाजूला घ्या. हे घेताना मात्र अडचण काय होऊ शकते, काही विद्यार्थी हा 3X आहे तो अलीकडे आणू शकतात आणि तो प्लसचा मायनस करू शकतात आणि हा 20 तिकडे नेऊ शकतात. म्हणजे 2 बदल ऍट अ टाइम करू शकतात. पण याच्यापेक्षा सोपा बदल आपल्याला करता येऊ शकतो की हाही ग्राही धरला जातो. याच्यापेक्षा सोपा म्हणजे कोणता, हे एकमेव टर्म आहे X वालं, एवढं जरी तुम्ही पलीकडे पाठवलं तरी तुम्हाला एका मूव मध्ये ही X असणारे टर्म्स एका बाजूला जातील, बिगर X चे टर्म एका बाजूला येईल. आणि मग अशा पद्धतीने आपण हे पुढचं एक्झाम्पल सोडवू शकू. 5 मल्टिप्लिकेशन मध्ये हे पाठीमागे इकडे आणा, डिवायडेशन मध्ये जातील आणि याचा आन्सर 4 येईल. येताना एवढाच बदल होईल फार फार तर X पलीकडे राहील आणि उत्तर अलीकडे राहील. रिव्हर्स करा हे, नाहीतरी काय, तराजूचे 2 बाजूची 2 पारडी आहेत, ती या बाजूने बघितली काय आणि या बाजूने बघितली काय. एकदा फिक्स झालं X ची किंमत 4 आहे, तुम्ही उलट पद्धतीने लिहिली तरी काही बदलत नाही, काही बिघडत नाही आणि अशा पद्धतीने आपण X ची व्हॅल्यू लिहू शकतो. परंतु काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की अरे वा, गणित इथं संपलं आपलं,
हे उदाहरण संपत नाही. याचं कारण आपल्या अख्ख्या एक्झाम्पल मध्ये कुठेही एक्स आपल्या आधी एक्झाम्पल मध्ये एक्स नव्हता. तिथं काय होतं, एक्स नव्हता. याच्या पुढं काय होतं तर इथं AQ नाव होतं त्याचं, की आपण AQ ची किंमत काढलेली आहे ती एक्स मध्ये होती. आता ती आपल्याला शोधणं गरजेचं आहे, रिव्हर्स मांडणं गरजेचं आहे आणि म्हणून ती आपण इथं मांडूया. 4 असं लिहूया. जर हे एक्झाम्पल सेंटीमीटर असणार असेल तर उत्तरामध्ये सेंटीमीटर येऊ द्या. सेंटीमीटर नसणारं गणित असेल तर 100% विद्यार्थी मित्र हो तुम्हाला इथं युनिट्स असा शब्द ऍडिशनल लिहावा लागेल आणि ही पहिली किंमत तुम्ही AQ ची काढली आणि AQ ची काढल्यानंतर याला ब्रॅकेट करणं गरजेचं आहे. सेम वे तुम्हाला QC ची किंमत पण काढायची आहे की जी 10 - x आहे. इथं किंमत भरली तर 10 - 4 = 6. यालाही तुम्हाला युनिट्स असं लिहावं लागेल आणि मग तुमचं हे एक्झाम्पल संपेल. म्हणूनची चिन्ह देअरफॉरची साईन सुद्धा तुम्ही द्यायला विसरू नका. बऱ्याच विद्यार्थ्यांना देअरफॉरच्या साईन बद्दल सुद्धा माहिती नसते. हे देअरफॉरचं साईन कधी लिहितात, एखाद्या गोष्टीचा फॉर्म्युला लिहिला, कधीही फॉर्म्युल्याच्या ओळीला देअरफॉरचं साईन येत नाही. फॉर्म्युल्यामध्ये किंमत भरल्याच्या नंतर देअरफॉर साईन्स यायला सुरुवात होतात. तेही कुठं, ज्या ठिकाणी इक्वल टू साईनच्या लेफ्ट साईडला काहीतरी मांडलंय आणि राईट साईडला दोन्हीकडे काहीतरी मांडलंय त्याच ठिकाणी लेफ्ट साईडला मांडलेल्या राशीच्या अगोदरच आपल्याला देअरफॉर हे साईन लिहिता येतं. याच्या वरची स्टेप पाहिली तर तुमच्या लक्षात येईल की मी इथं जाणून बुजून देअरफॉर साईन नाही लिहिलं. हे नाही लिहिलं तरी चालतं. अशा पद्धतीने तुम्हाला EQ आणि QC याचंही उत्तर काढता आलं आणि हे मांडता आलं. पाहिलं तर असं लक्षात येईल की पहिल्या एक्झाम्पल पेक्षा तिसरं एक्झाम्पल थोडंसं मोठं आहे. 100% विद्यार्थी मित्र हे एक्झाम्पल मोठं आहे म्हणून आपण याची गुणविभागणी करताना हे निश्चित 2 पेक्षा जास्त मार्काचं आहे असं समजूया. हे 3 किंवा 3 पेक्षा जास्त 4 गुणांना सुद्धा येऊ शकतं. अशा प्रकारचं एक्झाम्पल आहे. म्हणजे अशी आपण 3 एक्झाम्पल तुमच्या समोर मांडली. याच्यानंतर सुद्धा आपण अशीच एक्झाम्पल याच पॅटर्नवर आधारित अजून याच्यापेक्षा थोडी अडचणीची होत जाणारी तुमच्या समोर मांडणार आहोत. चला तर मग बघूया याच्यापेक्षा थोडीशी अवघड असणारी आणखीन वेगळ्या पॅटर्नची उदाहरणं. विद्यार्थी मित्र हो, या 3 एक्झाम्पलच्या नंतर चढत्या क्रमाने आपण जाऊया. प्रकार थोडा बदलत जाऊया. समोर नवीन 3 एक्झाम्पल्स तुमच्या समोर आलेले आहेत आणि आता तुमच्या असं लक्षात येईल की 4थ्या क्रमांकाचं लिहिलेलं एक्झाम्पल आणि पहिल्या क्रमांकाचं लिहिलेलं एक्झाम्पल दोन्ही एकसारखेच आहेत. फक्त याच्यामध्ये डायरेक्शन चेंज केलेली आहे आणि हे एक्झाम्पल अशा पद्धतीने मांडलेलं आहे. त्याची डायरेक्शन जरी चेंज झाली तरीही तुम्हाला याचा फॉर्म्युला विद्यार्थी मित्र लिहिता आला पाहिजे. हे पाहिल्यानंतर लक्षात आलंच पाहिजे की हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आहे. अशा टाइपची डायग्राम बघायला मिळाली की जिथे ट्रायंगल आहे आणि एका कोणत्याही साइडला दुसरी लाईन पॅरलल आहे की जी राहिलेल्या 2 साइडला इंटरसेक्ट करते, 100% तिथंच लगेच सुचलं पाहिजे की हा दुसरा तिसरा नाही, हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमच आहे. इथे आणखीन एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नेहमी आपल्याला अशा प्रकारची डायग्राम, उभी डायग्राम बघायची सवय असते. ABC नावाचं ट्रायंगल बघायची सवय असते. कधी ABC नसेल तर PQR नावाचं ट्रायंगल बघायची सवय असते. त्यामुळे आपला नकळतपणे फॉर्म्युला हा आपण तयार मनात करून ठेवलेलाच असतो की दुसरं तिसरं काही नाही, AP/PB = AQ/QC. हा फॉर्म्युला मनामध्ये घर करून ठेवल्यासारखाच असतो. परंतु असं नसतं. डायग्राम ज्या वेळेला बदलते, चेंज होते, डायरेक्शन चेंज होतो, त्यावेळेला 100% तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम हा लिहित असताना आपल्याला त्या डायग्रामकडे बघून ज्या साइडला दिलेली लाईन पॅरलल आहे आणि ती इंटरसेक्ट करते ज्या राहिलेल्या 2 साइडना, त्या साइड जिथे एकत्र येत आहेत हे आपल्या दृष्टीनं पहिल्यापासून लक्षात ठेवा. हा टॉपचा व्ह्यू आहे आणि इथूनच सुरुवात करणं फॉर्म्युलाची गरजेचं असतं. परंतु या डायग्राम मध्ये बघितल्यावर असं लक्षात येईल की हा टॉप आता बदललेला आहे. हा टॉप आपण वेगळीकडे नेलेला आहे आणि हा टॉप इथं आलेला आहे. त्यामुळे इथं तुम्हाला तयार करताना फॉर्म्युला बदलावा लागेल. उत्तर 100% आपल्याला असणार उदाहरणाचं हेच येणार, परंतु फॉर्म्युला चेंज होईल. हा फॉर्म्युला चेंज होताना कसा होईल तर तुम्ही कोणत्याही एका बाजूने जाऊ शकता. CP/PA = CQ/QB. अशा पद्धतीनं हा फॉर्म्युला चेंज होईल. विद्यार्थी मित्र, हा जुना फॉर्म्युला आणि हा नवीन फॉर्म्युला याच्याकडे पाहिल्यावर तुम्हाला तफावत दिसेल, परंतु किमती भरायला गेलात तर तुम्हाला लक्षात येईल की किमती त्याच असतील. किमती भरल्यानंतर येणार उत्तरही तेच असेल. याच्यामध्ये कोणताही बदल होणार नाही. झालाच बदल तो फक्त आता या ट्रायंगलला आपण डायरेक्शन चेंज केल्यामुळं
फॉर्म्युल्यामध्ये आणि त्याच्या नावामध्ये चेंज झालाय. म्हणजे हेही सायमल्टेनियसली समजावं म्हणून तुम्हाला या फळ्यावर आज सगळी मिळून जेवढी एक्झाम्पल बसतील तेवढी सगळी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. ही सगळी एक्झाम्पल समोर पाहिल्यानंतर तुमच्या ऍट अ टाइम लक्षात येईल की अरे एकाच थिअरमवर इतक्या प्रकारची उदाहरणं असू शकतात. एवढंच नाही तर मी तुम्हाला फळ्यावर दिलेल्या एक्झाम्पल पेक्षा एखादा विद्यार्थी स्वतःच याच थिअरमवर आधारित असणारं वेगळंच एक्झाम्पल स्वतः बनवू शकतो. याच्याही पेक्षा जर पुढे जाऊन काही विद्यार्थी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम नंतर त्याचं ऍप्लिकेशन आपण करणार आहोत की ज्याच्यामध्ये पुढच्या भागामध्ये आपण अँगल बायसेक्टर थिअरम नावाचं थिअरम पाहणार आहोत आणि त्याचा फॉर्म्युला वेगळा असणार आहे. त्याही वेळेला अशीच एक्झाम्पल्स तुम्हाला सोडवण्याची पद्धत शिकवली जाईल. काही विद्यार्थी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि अँगल बायसेक्टर थिअरम या दोघांना एकत्र करून एक विशिष्ट डायग्राम तयार करतील आणि त्याच्यामध्ये थोडंसं क्लिष्ट आणखीन वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल तयार करतील आणि तेही सोडवतील. इतरांना सुटणार नाही परंतु ते सोडवतील. इतक्या लेवल पर्यंत विद्यार्थी पुढे जाऊ शकतात. आणि आज आपल्याला जे शिकायचंय ते एकमेव हेच की पाठ्यपुस्तकामधील उदाहरणं आहेत तेवढीच सोडवण्याच्या भानगडीत न पडता आपण स्वतः पाठ्यपुस्तकापेक्षा वेगळं आणि याच थिअरमवर आधारित काही वेगळं तयार करू शकतो का की जे आपण सोडवू शकतो परंतु इतरांना विचार करायला भाग पाडेल. आणि हेच आपण या माझ्या सातत्यानं असणाऱ्या सादर होणाऱ्या सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला हेच पाहायला मिळेल की मी ऍक्च्युअली कोणतंही उदाहरण प्रत्यक्ष कसं सोडवायचं याही पेक्षा मी या मताचा आहे की कोणतंही एक्झाम्पल हे निर्माण कसं होतं, ते सोडवण्यासाठी विचार डेव्हलप कसे होतात आणि हे विचार डेव्हलप झालेले याचा वापर करून तुम्ही इतर एक्झाम्पल मध्ये हे सगळं वापरू शकता का आणि स्वतःची क्रिएटिव्हिटी तयार करू शकता का. मी हेच चेक करण्याचा, हेच प्रवृत्ती, टेंडन्सी, विचार करण्याची पद्धत निर्माण करण्याचा या व्हिडिओच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, चौथं एक्झाम्पल तुम्हाला कळालं. पाचव्या एक्झाम्पल कडे वळूया. पाचव्या एक्झाम्पल कडे पाहिलं की आणखीन थोडासा बदल लक्षात येईल तुम्हाला. आणखीन याच्यामध्ये तुम्हाला ट्रायंगलचं डायरेक्शन आहे तर डायरेक्शन बदलल्याचं दिसेल. हे तर डायरेक्शन तुम्हाला अपोजिट झाल्याचं दिसेल. अपोजिट जरी झालं तरी घाबरू नका. टॉप शोधा. हा टॉप तुम्हाला एकदा सापडला की तुम्ही हा फॉर्म्युला तयार करायला रिकामे झाला. टॉप टू बॉटम कडे या. इथे फक्त उलटा विचार करा. आपण उलटे उभे राहिले असा विचार करा आणि मग तुम्हाला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम जाणवेल, दिसेल ऍक्च्युअली आणि तुम्ही याच्यामध्ये फॉर्म्युला बनवू शकाल. हा फॉर्म्युला असा आहे. टॉप कडून सुरुवात केल्याच्या नंतर बीपी एका कोणत्याही बाजूने सुरुवात करा. एक तुकडा बीपी अपॉन पीए आणि इज इक्वल टू बीक्यू अपॉन क्यूसी. काही विद्यार्थी इथं हा फॉर्म्युला लिहितील सुद्धा असू परंतु आणखीन एक गोष्ट ऍडिशनल जादा करून ठेवली आणि ती म्हणजे कोणती, याच्यामध्ये दिलेल्या किमती ह्या डेसिमल पॉइंट मध्ये आणून ठेवल्या. म्हणजे आणखीन क्लिष्टता, थोडीशी क्लिष्टता करून ठेवली आहे. परंतु मला हमखास माहिती आहे की सेमी इंग्रजीचे सगळे विद्यार्थी असल्यामुळं, त्यांची कॅल्क्युलेशन अतिशय चांगली असल्यामुळं ह्या किमती जरी त्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये भरल्या तरी त्या विद्यार्थ्यांना असं लक्षात येईल हे सोडवणं काही फारसं अवघड नाही. 1.5 अपॉन 5.4 इज इक्वल टू 7.2 आणि अपॉन क्यूसी माहित नाही, हा आहे असंच. हे सोडवणे अवघड नाही. तिरकस गुणाकार करा. देअरफॉर साइन राहिलं होतं क्यूसी मल्टिप्लाय बाय 1.8 इज इक्वल टू 7.2 मल्टिप्लाय बाय 5.4. हा मल्टिप्लाय बाय 1.8 मल्टिप्लाय बाय गुणाकारात आहेत पलीकडे पाठवून द्या आणि सगळीच कॅल्क्युलेशन एकत्र केली तरीही चालतात. 7.2 मल्टिप्लाय बाय 5.4 आणि अपॉन 1.8. 1.8 18चा पाडा म्हणून बघा. तुमच्या गोष्ट लक्षात येईल की दोन्ही गोष्टी तुम्हाला उपयोगाच्या आहेत. तुम्ही इथं भाग लावू शकता 18चा. 18 एके 18 आणि 18 त्रिक 54 किंवा तुम्ही करूनही बघू शकता 1.8 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 5.4 आणि मग हे तुमचं उत्तर, हे उत्तर 7.2 आणि मल्टिप्लाय बाय 3 येतं. सोडवायला गेलात तर लक्षात येईल 2 मल्टिप्लाय बाय 3 6 पॉइंट आणि 3 मल्टिप्लाय बाय 7 येतं 21. आणि हे सेंटीमीटर लिहिलं नसेल तर तुम्हाला युनिट्स लिहावं लागेल. सेंटीमीटर मीटर काय असेल तर तो इथं भाग लिहावा लागेल आणि हे उदाहरण तुमचं पूर्ण होईल शेवटच्या स्टेजला चौकट केल्याच्या नंतर. अशा पद्धतीनं जरी तुम्हाला दशांश चिन्हामध्ये डेसिमल पॉइंट मध्ये जरी किमती दिल्या गेल्या, एक किंमत डेसिमल मध्ये देऊ द्यात, दोन किमती देऊ द्यात, जास्तीत जास्त 3 किमती डेसिमल मध्ये देऊ द्यात, असं उदाहरण सुद्धा तुम्हाला सोडवण्याची धमक असली पाहिजे. एवढंच काही घेऊन बसलाय. यदा कदाचित तुम्ही हा 7.2 आकडा जर कमी केलात आणि तुमच्या मनानं हा बदलला
हा तुम्ही कोणताही 6.3 सारखा कुठलाही आकडा घेतलात, ऑड फिगर घेतली 6.4, हाही आकडा बदललात आणि ऑड फिगर घेतली 5.2 आणि हे सोडवण्याचा प्रयत्न केला तर फार तर काय होईल, असा ऍक्च्युअली व्यवस्थित भाग जाणार नाही. भाग न गेल्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट होईल. कधी कधी विद्यार्थ्यांना तर असं वाटतं एखाद्या ठिकाणी भाग गेला नाही तर छापायलाच गणित चुकलंय का काय, शिक्षकांचीच काही चूक झाली का काय, असा मनामध्ये ते गैरसमज करतात आणि स्वतःच आकड्यामध्ये दुरुस्ती करतात, गणितामध्ये दुरुस्ती करतात, स्वतःच गणित बनवतात आणि स्वतः सोडवून मोकळे होतात. विद्यार्थी मित्र हो, तुमचं लक्ष भरकटवण्यासाठी अशा टाईपचे चूक जाणून बुजून उदाहरणांमध्ये प्रश्नांमध्ये केली जाते. जरी भाग गेला नाही तरी तुम्हाला मल्टिप्लिकेशन करायला वेळ जातो, डिव्हिजन करायला वेळ जातो, आकडेमोडीत तुमचा वेळ जावा, हा त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. गणित छापायला कधीही चुकलेलं नसतं. यदा कदाचित संदिग्धता वाटली तर तुम्हाला अशा प्रश्नांच्या बाबतीत शासन सुद्धा काही ठामपणाने निर्णय घेतं, अभ्यास मंडळ आणि परीक्षा मंडळ हे ठामपणाने निर्णय घेतं आणि त्या उदाहरणासाठीचा बेनिफिट तुम्हाला देऊ करतं. परंतु शक्यतो अशा भानगडी होत नाही. तुमचा वेळ घालवणं हाच त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो आणि याच्यामध्ये बोर्ड परीक्षा मंडळ सफल होतं. एकूणात काय तर संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये काही प्रश्न लगेच सुटणारे असतात कमी कालावधीमध्ये, तर काही प्रश्न सोडवायला वेळ लागतो आणि म्हणून या सर्वांचा बॅलन्स करून प्रश्नपत्रिका जी तयार केलेली असते त्याचं टाइम लिमिट बरोबर दिलेलं असतं आणि बरोबर तुमचं क्वेश्चन पेपर 2 तासामध्ये कसं संपेल याच्याकडे तुमचं लक्ष जाणं गरजेचं आहे. पाहिलं मित्रांनो, दशांश अपूर्णांकामध्ये गेलं की आपली पुन्हा जरा पळता भुई थोडी होती. एवढंच काय घेऊन बसलात, तुमच्या आता लक्षात येईल की याच्या खाली तळाला आणखीन एक उदाहरण मांडले. हे उदाहरण जर पाहिलं तर आणखीन एक गोष्ट लक्षात येईल की याच्यामध्ये तर सगळेच एक्स आहे, सगळेच एक्स. घाबरून जाऊ नका, ह्याही एक्झाम्पल मध्ये कुठेही मी ट्रायंगलला नाव दिलेलं नाही, तुम्ही कोणतंही नाव देऊ शकता. पुस्तकामध्ये पाहिलं तर तुम्हाला हे एक्झाम्पल पाहायला मिळेल, डायरेक्शन बदलून नाव बदलून हेच एक्झाम्पल असेल, हेही एक्झाम्पल नावासहित तुम्हाला पाहायला मिळेल. मी मुद्दाम नावं लिहिलेली नाही. हेही सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, तुमच्याही लक्षात येईल की हा टॉप इथं येईल तुमचा. इथून तुम्ही कुठल्याही एका डायरेक्शन सुरुवात करा, कुठल्याही दुसऱ्या डायरेक्शन नंतर लिहा. फॉर्म्युल्यामध्ये किमती भरल्यावर तुम्हाला इथेही लक्षात येईल की x+5 आणि अपॉन x आणि इज इक्वल टू x+2 वरती येईल आणि x-2 खाली येईल. आणि हे उदाहरण सोडवायला गेलं तर लक्षात येईल की क्रॉस मल्टिप्लिकेशन करायला गेल्यावर x+5 आणि मल्टिप्लाय बाय x-2 आणि इज इक्वल टू हा x आणि मल्टिप्लाय बाय x+2. घाबरू नका विद्यार्थी मित्र हो, काही विद्यार्थी घाबरतील की याच्यामध्ये x चा स्क्वेअर येईल सर. हे सोडवल्याच्या नंतर अल्जेब्रा मध्ये आपण हे सोडवलंय, हे मल्टिप्लिकेशन आहे, दोन टर्म्स वाल्यांचं मल्टिप्लिकेशन आपण सोडवलंय, पण इथेही तुम्हाला लक्षात येईल की इकडे x² येईल. हे सगळं सोडवल्यानंतर समजेल. आणि हा x² आणि हा x² हा दोन्ही बाजूला असल्यामुळे आपण दोघांचा क्रॉस करून हा कमी केलेला आहे. हा कमी केल्यानंतर राहिलेले उत्तर मात्र x मध्येच असेल आणि नंबर्स असतील, म्हणजे पुन्हा तीच आहे. पुन्हा हे सगळं सोडवल्यावर तुमचं x मधलं उत्तर 100% येणार आहे. हे सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे तुमच्याही लक्षात येईल की हे एक्झाम्पल दिसायला जरी अवघड असलं तरी 100% तुम्हाला सुटणार आहे. याच्यामध्ये न सुटण्यासारखं असं काही नाही. आणि अशा प्रकारे ही आणखीन वेगळी 3 एक्झाम्पल्स आहेत. याच्याही पेक्षा आणखीन थोडी अवघड असणारी एक्झाम्पल्स आहेत, तीही आपण आता बघणार आहे. तर आपण मित्रांनो त्याचा विचार करू. चला याच्या पुढील उदाहरण पाहू. फळ्यावर तुम्हाला या सर्वांपेक्षा वेगळं एक नवीन एक्झाम्पल की जे थोडंसं आणखी अडचणीचं, थोडंसं किचकट असं वाटायला सुरुवात होईल. अशा प्रकारचे काही विद्यार्थ्यांना असं वाटेल सुद्धा की अरे काय अवघड आहे, बेसिक प्रपोर्शनॅलिटी थेरम तर आहे, फक्त एकाऐवजी 2 पॅरलल लाईन्स काढल्यात, 2 ठिकाणी इंटरसेक्ट होत आहेत, आपण सोडवू शकू. चला तर मग विचार करू आपण हे गणित कसं सोडवायचं. याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटण्याची शक्यता आहे की हे एक्झाम्पल आणि ह्या सर्व एक्झाम्पल मधील माझ्या अंदाजानं हे 3ऱ्या क्रमांकाचं एक्झाम्पल विद्यार्थी तुलना 100% करतील या 7व्या एक्झाम्पलची आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या 3ऱ्या एक्झाम्पलची. या 3ऱ्या एक्झाम्पल मध्ये आपण जे केलं तेच आपण हुबेहूब असं इथं करायला सुरुवात करू. म्हणून विद्यार्थी काय करतील, याच्यामध्ये फॉर्म्युला पण तयार करतील आणि लिहायला सुरुवात करतील. यदा कदाचित काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असं सुरू होईल की चला आपण AP अपॉन PR इज इक्वल टू AQ अपॉन QS असा फॉर्म्युला तयार करू आणि आपण लिहायला सुरुवात करू. विद्यार्थी लिहायला सुद्धा सुरुवात करतील 6/7 इज इक्वल टू AQ माहित नाही या मगाच्या पद्धतीनुसार, समजा त्याला X सपोज करतील आणि ज्या वेळेला हा QS किती लिहायचा असा प्रश्न निर्माण होईल
त्यावेळेला त्या विद्यार्थ्यांना असं लक्षात येईल की अरे ए पासून एस पर्यंतचं अंतर आपल्याला दिलेलं नाही, डिस्टन्स दिलेलं नाही, तर हे ए पासून सी पर्यंत डिस्टन्स दिलंय. याचाच अर्थ असा की हे अक्षर किंवा हा एवढा तुकडा आपल्याला 28 - x असं लिहिता येणं कदापि शक्य नाही. त्यामुळे हा जर तुकडा 28 - x असा लिहिता येणं शक्य नसेल तर आपल्याला हा फॉर्म्युला सुद्धा उपयोगात नाही. काही मुलं तर इथपर्यंत विचार करतील चला मग आपण अल्जेब्राकडे जाऊया आणि याला आपण y मानूया आणि मग हे गणित सुटतंय का बघूया. तर हे गणित किंमत भरायला गेलात तर असं लक्षात येईल की हे x/y येते आणि हे एक्झाम्पल सोडवायला गेलात तर हे 6y = 7x, म्हणजे याच्यात कशाचाही आपल्याला रेफरन्स सापडणार नाही. हे उदाहरण सोडवता येणं शक्य नाही आणि सुटणंही शक्य नाही. मग काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. मग तो वेगळा विचार कोणता आणि तो कसा करायचा याचा आपण विचार करू. आपल्या हातून नेमकी चूक कोणती झाली याचाही विचार करू. काय करायचं विद्यार्थी मित्र अशा वेळेला, तर आपली झालेली चूक कोणती, तर आपण हा QS नावाचा टप्पा हा आपण क्वेश्चन मार्क करत होतो आणि याला 28 - x असा रेफरन्स देता येईल का हे पाहत होतो. याच्याऐवजी असं करून बघा, काही विद्यार्थी तर मी सांगतो जसं तुम्ही इथे x आणि y चा विचार केला तसं याही एक्झाम्पल मध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा असाच विचार केला असेल की ज्याच्यामध्ये इथेही 2/3 = x/y असं, म्हणजे इथं x मानणं आणि इथं y मानणं यानं सुरुवात केली असेल. म्हणजे पुन्हा तेच, म्हणजे हे एक्झाम्पल अशाही वेळेला चुकण्याची शक्यता आहे. तर हे आपण असं न करता काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे सोडवता येणं शक्य आहे का याचा विचार केला पाहिजे. करा बरं विचार, मग तुमच्या लक्षात येईल की हा एवढाच तुकडा आपण विचारात न घेता काहीतरी वेगळं केलं पाहिजे. मग दुसरा विचार मी तुम्हाला मांडून दाखवतो. असं काही करता येईल का की हा QS नावाचा तुकडा आहे ना, हाच फक्त आपण क्वेश्चन मार्क दाखवला होता, याच्याऐवजी आपण Q पासून ते C पर्यंतचा अखंड राहिलेला जो भाग आहे, या अखंड राहिलेल्या भागाला जर आपण 28 - x असं सपोज केलं तर हे एक्झाम्पल सुटेल का, तर 100% सुटेल. म्हणजे हा भाग x आणि राहिलेला हा पूर्ण तुकडा 28 - x असा जर आला तर तुम्हाला हे उदाहरण सुटल्याशिवाय राहत नाही. मग यावेळेला करायला काय पाहिजे, तर आपण हा Q नावाचा जो पार्ट आहे आणि S नावाचा पार्ट आहे त्याच्यामधला हा S नावाच्या पार्टचा सध्या तुर्तास विचार केलाच नाही. याचा अर्थ आपण याच्याच डाव्या बाजूला असणाऱ्या R नावाच्या पार्टचा सुद्धा विचार करता कामा नये. आपण जसा Q पासून C पर्यंतचा पार्ट विचारात घेतला आणि तो 28 - x असा सपोज केला, सेम मेथडनं आपल्याला इकडचाही पार्ट ऍडजस्ट करावं लागेल आणि हा P पासून R विचारात न घेता P पासून B पर्यंत जावं लागेल आणि हे 7 + 8 टोटल 15 होईल आणि हे आपल्याला पहिल्यांदा काढावं लागेल. म्हणजे हे एक्झाम्पल सोडवत असताना सगळ्यात पहिली पायरी आपली कोणती असेल तर PB हे डिस्टन्स कॅल्क्युलेट करणं. हे करत असताना पुन्हा बिटवीननेसचा आधार घेणं, PR + RB हे बेरजेमध्ये मांडणं. आणि आता तुमच्या लक्षात येत असेल की आपण जर R आणि S यांचा विचार तुर्तास करतच नसू तर आपण त्यांना थोड्या वेळासाठी ब्लर करू, हे नाहीच असं समजू आणि नाही असं समजल्याच्या नंतर तुमच्या लक्षात येईल की हा 7 आकडा आणि हा 8 हाही पुसून टाकतो. आता हे एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या ओळखीचं वाटेल आणि 100% तुम्ही विद्यार्थी मित्र याच्यामध्ये यशस्वी व्हाल आणि यशस्वी झाल्याच्या नंतर तुम्ही x ची व्हॅल्यू काढू शकाल. आणि एकदा का तुम्ही x ची व्हॅल्यू काढली, हा A पासून Q पर्यंतचं डिस्टन्स तुमचं विद्यार्थी मित्र मिळालं आणि QC याची व्हॅल्यू काढली, ही जी म्हणजे 28 - x अशी असते, ही व्हॅल्यू काढली. या दोन्ही व्हॅल्यू तुम्ही एकदा काढू शकलात की x ची व्हॅल्यू म्हणजे दुसरी तिसरी नाही AQ ची आहे आणि 28 - x म्हणजे काय तर ही QC ची व्हॅल्यू आहे. ह्या एकदा दोन सेपरेट व्हॅल्यू तुम्हाला एकदा मिळाल्या की मग तुम्ही राहिलेल्या गणिताचा विचार करू शकता. जशा पद्धतीनं आपण आता या ट्रायंगल मधला R आणि S हा पार्ट खोडला आणि मग हे गणित सोडवलं, सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला असंच हे गणित निवडून याच्या पुढच्या भागामध्ये तुम्हाला काय करता येणं शक्य आहे, तर हा A घेणं शक्य आहे, B घेणं शक्य आहे, C लिहिणंही शक्य आहे. आणि जसं आपण इथं R आणि S खोडला तसा आता आपण P आणि Q खोडून टाकूया आणि त्याच्याऐवजी आपल्याला R आणि S लिहिता येतोय का बघूया. आणि मग तुमच्या लक्षात येईल की इथं 6 डिस्टन्स होतं, इथं 7 होतं आणि इथं 8 होतं. हे 6 आणि 7 एकत्र केलं असतं 13 असं उत्तर येईल. आणि या पार्टला तर तुम्ही x सपोज केला तर पुन्हा हा टोटल पार्ट जो आहे तो
28 दिलेला आहे, म्हणजे हा पार्ट येईल तो 28 मायनस एक्स येईल, आणि अशा वेळेला तुम्हाला इथेही परत एक्स ची व्हॅल्यू मिळेल आणि एस सी याची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे एस हेही डिस्टन्स कॅल्क्युलेट होईल, एस सी हेही डिस्टन्स सेपरेटली कॅल्क्युलेट होईल. आता प्रश्न शिल्लक राहतो, तुम्हाला मग अशी AQ हे डिस्टन्स सापडलं, आता तुम्हाला एस पर्यंत डिस्टन्स सापडलं, याचाच अर्थ या दोघांच्या मध्ये असणार हा ए, हा मध्ये असणारा क्यू, हा मध्ये असणारा एस आणि हा शेवट असणारा सी, हे AQ डिस्टन्स तुम्हाला मिळालेलं आहे सेपरेट. आणि आता तुम्ही SC डिस्टन्स सेपरेट काढलेलं आहे. टोटल डिस्टन्स 28 हे तुम्हाला माहिती आहे. पुन्हा बिटवीननेसचा आधार घ्या आणि AQ प्लस QS प्लस SC इज इक्वल टू 28 हे इक्वेशन मांडा. येणारी दोन किमती त्या भरा. 28 ही किंमत तर माहितीच आहे. 100% तुम्हाला हे QS चं डिस्टन्स मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा प्रकारे तुम्हाला हे गणित सोडवता येणं शक्य आहे. फक्त प्रत्येक गणिताचा आपण वेगवेगळ्या अंगाने वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला तर याही गोष्टी आपल्याला सुटतील यात शंका नाही. हे झालं सगळ्यात शेवट आणखीन किचकट असणारं गणित. अशा पद्धतीनं बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरमच्या संदर्भात हे सर्व एक्झाम्पल्स मी तुमच्या समोर मांडलेली आहेत. जाता जाता फक्त एकच एक्झाम्पल मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याच्या कॉन्व्हर्स वर तुम्हाला विचारलं जातं, आणि ते एवढं एक्झाम्पल पाहूया आणि मग या दोन्ही बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स याच्यावरची उदाहरणं पाहिली असा त्याचा अर्थ होतो. त्याच्यामध्ये विचारलं जाणारं नेहमीच उदाहरण हेच घेऊया, वेगळं घेण्याचा अर्थ नाही. एबीसी नावाचा ट्रायंगल दिलाय, त्याच्यानंतर एक लाईन दिली आहे की जी इंटरसेक्ट करते राहिलेल्या दोन साइड्सना पी आणि क्यू मध्ये. ही डिस्टन्सेस मात्र तुम्हाला देताना आता सगळीच्या सगळी डिस्टन्सेस देऊ केलेली आहे. असं केल्याच्या नंतर प्रश्न विचारला जातो की ही लाईन दिलेल्या बीसी नावाच्या साइडला पॅरलल आहे का, असा प्रश्न विचारला जातो. काही विद्यार्थ्यांना असं वाटेल सर्वच बाबींच्या जर किमती दिल्या तर शोधायचं काय. तर हे एक्झाम्पल वेगळं आहे, कॉन्व्हर्स वर आधारित आहे. या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला काय करणं गरजेचं आहे तर तुम्हाला एपी अपॉन पीबी हा रेशो तुम्हाला शोधणं गरजेचं आहे. हा 2/3 येतो, याला 1 म्हणा. याच पद्धतीनं AQ अपॉन QC हाही रेशो तुम्ही शोधून काढा. हा रेशो शोधल्याच्या नंतर हा 4/6 येईल. 2 न डिवाइड होऊ शकतो, 2 2 जा आणि 2 3 जा. पुन्हा हे जर रेशो चेक केला तर तोही 2/3 आला. याचा अर्थ हे दोन्ही रेशो सेम आले. तुम्ही हे रेशो एकमेकाच्या समोर मांडू शकता. AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC, आणि याचा आधार घेऊन बाय कॉन्व्हर्स ऑफ द बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम वी कॅन से दॅट द लाईन L इज पॅरलल टू द साइड BC. यदा कदाचित अशा प्रकारच्या एक्झाम्पल मध्ये या 4 अंकांपैकी वेगळा अंक आला आणि हे रेशो जर समान होऊ शकले नाही, त्यांना शॉर्ट केल्यानंतर सुद्धा जर सेम होऊ शकले नाहीत, तर आपण प्रामाणिकपणे आणि व्यवस्थितरित्या सांगू शकतो की दिलेली लाईन ही तिसऱ्या साइडला पॅरलल नाही. म्हणजे तुम्हाला एखादी लाईन पॅरलल आहे का नाही हे शोधण्यासाठीचं एक्झाम्पल वेगळ्या स्वरूपाचं असतं, आणि हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम याच्या कॉन्व्हर्स वर आधारित असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा अडचणीत अडचण, अवघडात अवघड एक्झाम्पल म्हणजे काय तर याच्यामध्ये तुम्हाला ह्या सगळ्या किमती डेसिमल मध्ये दिल्या जातील, एक्स मध्ये दिल्या जातील. याही व्हॅल्यू तुम्ही जसं आपण अगोदरच्या एक्झाम्पल्सच्या चर्चा केल्या याच पद्धतीने तुम्हाला चर्चा करायच्या. डेसिमल मध्ये जरी आपल्याला किमती देऊ केल्या तरी या किमतींना आपल्याला शॉर्ट करणं, त्याचा रेशो एक्झॅक्ट तयार करणं कधी कधी विद्यार्थ्यांच्या लक्षात येत नाही की हे दोन्ही रेशो सेमच असतात, परंतु किमती शॉर्ट मध्ये न केल्यामुळं, संक्षिप्त रूप न दिल्यामुळं यांना या दोन रेशोच्या किमती वेगवेगळ्या जाणवतात आणि मुलांच्याकडून उत्तर लिहिताना चुकू शकतं की ही लाईन या दोन्ही रेशो वेगवेगळे आल्यामुळे ही लाईन पॅरलल नाही. परंतु सारासार विचार करता दोन्ही रेशो त्यांना अतिसंक्षिप्त रूप दिल्यानंतर ती खरंच दोन्ही रेशोच्या किमती वेगळ्या येत आहेत का हे आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि अशा जर किमती वेगळ्या आल्या तर आणि तरच ती लाईन तिसऱ्या साइडला पॅरलल नाही असं समजायला हरकत नाही. अशा पद्धतीने आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थिअरम आणि त्याचा कॉन्व्हर्स या सगळ्यांवर असणाऱ्या अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उदाहरणांचा वेगवेगळ्या पद्धतीने व्ह्यू घेऊन आपण अभ्यास केला. याच्यापेक्षा आणखीन वेगळं एक्झाम्पल तुमच्याकडे असू शकतं, तुम्हीही क्रिएट करू शकता.
टेक्स्ट बुक पेक्षा वेगळं असू शकतं, एसएससीच्या बुक पेक्षा वेगळं असू शकतं, सीबीएसईची बुक्स फॉलो करा, आयसीएससीची बुक्स फॉलो करा. याच्यामध्ये ऍप्लिकेशन लेवलमध्ये सुद्धा एक्झाम्पल्स बघायला मिळतील. अशी एक्झाम्पल्स मी वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपवर सुद्धा टाकणार आहे. तुम्हीही एखादं एक्झाम्पल क्रिएट करा. सगळ्यात चांगलं आणि वेगळं या सगळ्यांपेक्षा क्रिएट केलं जाणारं ज्या विद्यार्थ्याचं एक्झाम्पल माझ्यापर्यंत येईल असं आलेलं एक्झाम्पल मी निश्चितपणानं पुढच्या व्हिडिओमध्ये किंवा व्हॉट्सअप ग्रुपवर टाकेन. एवढं बोलतो आणि हा व्हिडिओ मी थांबवतो. धन्यवाद.